नगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोखे अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय। सावळी विहीर फाटा ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय असा सुमारे 70 किलोमीटरचा पायी प्रवास करून ते प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून रखडलेल्या नगर कोपरगाव महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। खड्ड्यांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचा आरोप करत काळे यांनी आज सावळी विहीर ते राहता असा पायी प्रवास केला। राहता येथे नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला, मात्र सत्कार नाकारत माझ्याबरोबर 2 पावले चालणे हाच माझा खरा सत्कार अशी भूमिका त्यांनी मांडली। कधीच आणि कुठंच सत्कार घेत नाही। मी काम करतो हे माझं देश काम आहे, देश सेवा आहे आणि देश सेवा करताना मला कुठल्याही प्रकारचा सत्कार लागत नाही। माझं प्रामाणिक मत आहे, तुम्हाला सत्कारच करायचा आहे तर तुम्ही शर्ट काढा, 2 पावलं माझ्यावर चाला, खूप झाला सत्कार, माझा चाला सत्कार आहे। कारण काय आहे, मला हार घालून देश मोठा होणार नाही, पण नागा तुम्हाला तुमचे प्रश्न, कारण काय माहितीये का, आपण जोपर्यंत नागडं होत नाही ना तोपर्यंत शासन नागडं होणार नाही। त्या शासनाला त्याच्या अंगावरचे कपडे काढण्याकरता आपलेच कपडे काढले पाहिजे। आपल्याला मध्ये गांधीजीवरती पिक्चर आला होता बघा, त्याचा संजय दत्त पिक्चर आला होता, असेच कपडे काढले होते जनतेने। या सरकारला हीच भाषा कळते, दुसरी भाषा कळत नाही आणि गांधीजींचा मार्ग सगळ्यात चांगला मार्ग आहे। आज मी राहत्यामध्ये आलेलो आहे, मी कोपरगाववरनं म्हणजे सावळी फाट्यावरनं अहिल्यानगरकडे प्रस्थान करत आहे। आपण सगळे या भागात राहतो। हा कोपरगाव ते अहिल्यानगर ही आपली विकासाची धमनी आहे। आपला विकास जर तुम्ही आता 2014ला हे शासन आलं आणि या शासनाने एक नवीन धोरण स्वीकारलंय, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं। हा रस्ता म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रस्त्याची गुणवत्ता सुधारली, रस्ता चांगला झाला तर आपल्या गावचा विकास निश्चित होणार। आपण गेल्या 60 वर्षामधला अभ्यास घ्या तुमच्या गावातला। मी तुमच्या गावामध्ये गेले 35-40 वर्ष दर महिन्याला येत होतो, मेडिकल असताना येत होतो। प्रत्येक दुकानामध्ये धूळ साचलेली आहे, त्या रस्त्याने एक गाडी केली की धूळ उडते आणि मालावरती बसते। प्रत्येक माणसाचं नुकसान होतं, शेतकऱ्याचं नुकसान होतं, या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं नुकसान होतं। पण आपण आजवर कधी बोललोच नाही, आपण कधी सांगितलंच नाही, कुठल्याच नेत्याला सांगितलं नाही, कुठल्याच अधिकाऱ्याला सांगितलं नाही। याने रस्ते खराब करायचे, आपण सहन करायचे। प्रत्येक वेळेस नेते येतात, अधिकारी येतात, रस्ता होऊ द्या, काळजी करू नका, रस्ता चांगला राहील। 1 वर्ष पहिला पाऊस आला की रस्ता वाहून जातो आणि पुढचे 6 वर्ष 7 वर्ष आपण त्या खड्ड्यात प्रवास करत असतो। ही शृंखला गेली 50 ते 60 वर्ष मी स्वतः माझ्या नजरेने बघतोय। गेला कुठेतरी खड्ड पडला पाहिजे। आपण समृद्धी महामार्गाने जर गेला तर आता 5 वर्ष झाले अजून त्याला खड्डा पडलेला नाही। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती गेला त्याला खड्डा पडलेला नाही। इतके चांगले रस्ते बनले जातात, त्याला एवढेच पैसे खर्च होतात। आता हा जो रस्ता बनतोय 75 किलोमीटर सावळी फाट्यापासून तर नगर बायपास पर्यंत, याच्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च होणार आहे। आणि या 1000 कोटीमध्ये वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्तर दिलेले आहेत, ज्या ठिकाणी पाणी साचतं, रस्ता खचतो त्या ठिकाणी वेगळी ट्रीटमेंट, अशा ट्रीटमेंट दिलेल्या असताना ही रस्ते आता तुम्ही राहुरी ते अहिल्यानगर प्रवास जर केला तर खड्डेच खड्डे पडतात, खड्डेच खड्डे। जर 6 महिन्यामध्ये खड्डे पडत असतील तर हे रस्ते असे रस्ते न बनलेले बरे। मंत्री बदलले, सरकारे बदलली, राजकीय पिढ्या बदलल्या, पण रस्त्याची अवस्था बदलली नाही असा संतप्त सवाल करत काळे यांनी शासन आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधलाय। कोपरगाव पासून तर अहिल्यानगर पर्यंत ह्या भागात उत्तर नगर जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत। या 7 तालुक्यांना अहिल्यानगरला जोडण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे, हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160। आज आमच्या ह्या भागाच्या लोकांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, जर चांगला बाजार करायचा असेल, चांगलं मार्केट बघायचं असेल तर आम्हाला संभाजीनगर 1 तासावरती आहे, नाशिक 1 तासावरती आहे आणि अहिल्यानगरला जायसाठी 4 ते 4.5 तास लागतात। त्यात जे असणारे खड्डे आहेत, या खड्ड्यांचा प्रमाण वेगळंच, तो मानसिक आणि शारीरिक त्रास होणार आहे, आर्थिक त्रास होणार आहे तो वेगळा। ही परिस्थिती आजची नव्हे,
माझं वय आहे 65 वर्षाचं. 65 वर्षामध्ये फक्त 5 ते 10 वर्ष रस्ता चांगला मिळाला, बाकी 55 वर्ष हा रस्ता आहे तसाच आहे. या रस्त्याची दर्जा उन्नती झाली. हा राज्य महामार्गावर प्रमुख राज्य महामार्ग झाला आणि तिथून त्याची उन्नती होऊन राष्ट्रीय महामार्ग झाला. फक्त कागदावरती याची उन्नती झाली, परंतु रस्त्याचा दर्जा हा सतत ढासळत चाललेला आहे. या रस्त्यावरचे ठेकेदार, पण तो राज्य महामार्गाचं काम असो की राष्ट्रीय महामार्गाचं काम असो, कायम पळून गेलेले आहेत. का पळाले, कोणी किती कमिशन खाल्लं, काय केलं हे माहीत नाही. पण आमची परिस्थिती वाईट आहे. 2006ला या रस्त्याच्या कडेला असलेले 3800 झाडं, वटवृक्ष, 100 वर्ष जुने वटवृक्ष तोडण्यात आले. त्याच्या बदल्यात एकही वटवृक्ष लावलेला नाही. पर्यावरणाची झालेली हानी ही वेगळीच. आज या रस्त्यावरती 4 कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेले आहेत आणि 4थ्या कॉन्ट्रॅक्टरने जे काम चालू केलेलं आहे ते काम तो पुढे काम करतो आणि मागे खड्डे पडतायत. या प्रश्नासंदर्भामध्ये जानेवारी महिन्यापासून मी पाठपुरावा करत आहे. मला उत्तर देण्यात आलंय की आम्ही मेंटेनन्सचं काम करत आहोत. आम्हाला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा 10 वर्षाचा आहे. आम्ही तुम्हाला खड्डे बुजवण्याचं काम 10 वर्ष करत राहू. एखादी नवी गाडी घेतली तर तिची गॅरंटी मिळते. कुठलीही नवी वस्तू घेतली ती गॅरंटी असते 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्षाची. आमच्या या रस्त्याची आम्ही याला 1000 कोटी रुपये खर्च करणार आहे शासन. आमच्या टॅक्स पेअरचा हा पैसा आहे. मग आम्हाला ह्या रस्त्याची गॅरंटी का मिळत नाही? आम्हाला 10 वर्षाची गॅरंटी पाहिजे. 10 वर्ष ह्या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा खड्डा पडणार नाही आणि त्यानंतर डिफेक्ट लायबिलिटी पिरियड तुम्ही खड्डे बुजवण्याचं काम तुम्ही करू शकता. खड्डा मुक्त रस्ता आम्हाला पाहिजे आहे आणि ती गॅरंटी ह्या शासनाने आम्हाला स्टॅम्प पेपर लिहून द्यावं. कारण हा रस्ता बनवताना जे टेंडर बनलं जातं त्याच्याकरता पूर्ण सर्वे केला जातो. तर पूर्ण सर्वेनंतर कोणत्या ठिकाणी खड्डे पडतात, कोणत्या ठिकाणी रस्ता खचतो, त्या ठिकाणी कोणती ट्रीटमेंट करायची, यासाठी 7वा वेतन दिलेले तज्ज्ञ अधिकारी, त्यांना UPSC MPSC मधलं शासनाने घेतलेलं आहे, असे अधिकारी बसलेले आहेत. या अधिकाऱ्यांनी टेंडर बनवताना ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे आणि मग ते गॅरंटी का देऊ शकत नाही हा मोठा प्रश्न. मला गॅरंटी पाहिजे, वॉरंटी नको. 8 दिवस चालणाऱ्या या आंदोलनाची सांगता 5 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. आता या अनोख्या आंदोलनानंतर तरी प्रशासन जागे होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी धनंजय वाकचौरे, माय न्यूज डिजिटल, राहता. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माय न्यूज डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.